तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये काही मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचं सुद्धा ब्लाउजच्या डिझाइनला खूप सुंदर असं फिनिशिंग येण्यासाठी। तर बघा, सर्वात पहिले याचं शोल्डर लावलेला आहे मी। शोल्डरचा निंबी लावलेला आहे 7 इंच। त्यानंतर छाती 34 आहे, त्याचा 8.5 इंच लावलेला आहे आणि कमर 28 आहे, त्याचा चौथा भाग लावलेला आहे। आणि त्यानंतर जो मोंडा आहे तो लावलेला आहे, ते आर्महोल तो लावलेला आहे 7 इंचाचा। तर अशा प्रकारे मापे लावून हा जो आहे प्रिन्स बोटनेक ब्लाउज इथे कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर बघा, आता सर्वात पहिले आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित एकावर एक ठेवायचं। आणि त्यानंतर जे आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण शिलाई लावून आणि त्यानंतर जोडल्याच्या नंतर बघा, इथे जे काही एक्स्ट्राचं कापड असेल अस्तरच्या बाहेर ते कट करायचं अशा पद्धतीने। त्यानंतर बघा, अशा पद्धतीचा आपला हा जो आहे तो बॅक पार्ट तयार झालेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून। त्यानंतर इथे अशा पद्धतीने मिड पॉइंट काढलेला आहे आणि चॉकच्या साहाय्याने सरळ लाईन जे आहे ते इथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला जो काही गळ्याची डिझाइन बनवायची आहे ती सर्वात पहिले पेपर कॅनव्हासवर आपण ड्रॉ करून घेणार आहोत। आणि त्यानंतर तो पेपर कॅनव्हास आपल्याला अस्तरच्या कापडाला जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे, तर पेपर कॅनव्हासवर आपल्याला जो गळा डिझाइन ड्रॉ करायची आहे त्यासाठी अशा पद्धतीचा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे। रुंदीला 4 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर उंचीला जेवढा काही तुमच्या गळ्याची उंची असेल तेवढ्या उंचीला घ्यायचा। त्यानंतर बघा, इथे आता बोटनेकमध्ये आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ते मी इथे 3.25 इंच लावलेली आहे आणि उंची सुद्धा तेवढीच लावलेली आहे। आणि वरच्या साईडने इथे अशा प्रकारे चौकोन जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला जे काही डिझाइन करायची असेल ते इथे अशा प्रकारे ड्रॉ केलेले आहे मी। आणि त्या बघू शकता, तर वरून बोटनेक गळा ड्रॉ केल्याच्या नंतर खाली सरळ लाईन 1 इंचाची ड्रॉ केलेली आहे। आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे डायमंडचा जो शेप आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने अशा प्रकारचे आपल्याला आउटलाईन जे आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारचा सर्वात पहिले आपल्याला बोटनेकचा जो काही डिझाइन करायची आहे ती इथे अशा प्रमाणे ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता ही डिझाइन दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। तर पेपर कॅनव्हासला फोल्ड करायचं आणि त्यानंतर ही डिझाइन दुसऱ्या साईडने सुद्धा ड्रॉ करून घ्यायची। तर बघा, अशा प्रकारे आपलं हे जे आहे ते ड्रॉ केलेलं आहे। आणि हा पेपर कॅनव्हास आता आपल्याला अस्तरच्या कापडाला जोडून घ्यायचा आहे। अगदी कडेने काटोकाट शिलाई लावून जोडायचा आहे। आणि त्यानंतर हा पेपर कॅनव्हास आपल्याला जोडून झाल्याच्या नंतर जे काही बाहेर आलेलं असेल कापड पेपर कॅनव्हासच्या ते कट करून घ्यायचं। तर कट केल्याच्या नंतर काही अशा प्रकारे आपला हा जो पॅच आहे तयार झालेला आहे। त्यानंतर बघा, इथे मिड पॉइंट काढलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा हा पॅच ठेवायचा। आणि त्यानंतर जे आपण ड्रॉ केलेला आहे पेननी त्याच्यावरून आपल्याला शिलाई जी आहे ती लावत चालायचं आहे। तर बघू शकता आपण, म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो प्रॉपर येतो, परफेक्ट येतो आणि गळ्याचा जो शेप आहे तो अजिबात चुकत नाही। अजिबात शेप जो आहे तो चुकत नाही। आणि वरच्या साईडनी बोटनेक गळा आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपण पूर्ण जे आहे तो शिलाई लावून घेतलेला आहे। त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाईच्या बाहेर अगदी 2 सूत अशा अंतर ठेवून आपल्याला हा जो आहे आकार पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तो पेपर कॅनव्हास म्हणजे आपला ऑटोमॅटिक जो आहे तो आतमधल्या साईडने पलटला जातो। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर इथे छोटे छोटे अशा प्रकारे आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहे, म्हणजे जिथे कर्व आकार येतो त्या ठिकाणी आणि जिथे कोपरा आहे तिथे मोठा कट्स लावायचा। थोडा कट्स लावताना थोडं शिलाईच्या म्हणजे थोडंसं दूरच लावायचे कट्स, म्हणजे आपला कापड सुद्धा व्यवस्थित कापला गे म्हणजे कट व्हायला नको याच्यासाठी। तर इथे बघू शकता, इथे अशा प्रमाणे हा जो पेपर कॅनव्हास आहे आता आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये
पलटून घ्यायचा आणि अशा केल्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे खूप सुंदर येतं गळ्याची फिनिशिंग। तर बघू शकता इथे अशा प्रकारे। त्यानंतर वरच्या साईडने आता आपल्याला इथे लेस लावून जे आहे ते डेकोरेट करायचं आहे। तुम्हाला जी कोणती लेस लावायची असेल ते तुम्ही इथे लावून डेकोरेट करू शकता। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला सर्वात आधी गोल गळ्याला वरच्या साईडने बोट नेकला लेस लावून घ्यायची आहे आणि लेस मी इथे कॉन्ट्रास्टमध्ये वापरलेली आहे। तर बघू शकता म्हणजे आपल्या ब्लाऊजचे जे आहे ते लुक खूप सुंदर येतो, त्यासाठी कॉन्ट्रास्टमध्ये लेस मी इथे वापरलेली आहे आणि अशा पद्धतीने तर बघू शकता खूप सुंदर अशी लेसपासून आपली झटपट ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे, अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये सुद्धा आणि खूप छान दिसते ही गळ्याची डिझाईन। तर लेस लावताना आपल्याला अगदी कडेने लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे लेस आतमध्ये सुद्धा जायला नको आणि जास्त बाहेर सुद्धा दिसायला नको, नाहीतर मग आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो बिघडण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी लेस अगदी आपल्याला कडेने काठोकाठ शिलाई लावून घ्यायची आहे। एका साईडने लावलेली आहे, आता त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची। तर बघा फायनलमध्ये आपली अशा प्रकारची काही लेस जी आहे ती इथे लावून आपला जो बॅकचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे। तर आता आपल्याला इथे वरच्या साईडनी नॉट लावायचे आहे। तर बघू शकता इथे मी दोन हे आहे केलेले आहे नॉट लावण्यासाठी। तर त्याच्यात आता आपल्याला नॉट जे आहे ते सुईच्या साहाय्याने ओवून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे सेफ्टी पिनच्या साहाय्याने आता आपले नॉट ओवून झाल्याच्या नंतर बघा इथे अशा प्रकारची इथे गाठ बांधायची आणि त्यानंतर इथे खालच्या साईडने दोरी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आणि खालच्या साईडने आपल्याला इथे बो तयार करून घ्यायचे आहे त्रिकोणी, ते सुद्धा ह्याच कापडाचे करायचे। जर तुम्हाला कोणता कॉन्ट्रास्टमध्ये आवडत असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर खालच्या साईडने आपल्याला त्याच कापडमध्ये अशा प्रकारचे दोन बो जे आहे ते लावून झालेले करून घेणार आहे। तर अशा प्रकारचे काही आपला फायनल लुक ब्लाऊजचं तुम्हाला दाखवते। खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन जी आहे ती आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब